बीड जिल्ह्यामध्ये धुवाधार पाऊस झाला आणि याच पावसाचा फटका जे आहे ते शेती पिकांना बसलेला आहे। शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे। मी सध्याला आहेर चिंचोली शिवारामध्ये आहे। जे कपाशीचं पीक आहे संपूर्ण भुईसपाट झाला असून या कपाशीच्या पिकामध्ये आता फक्त राख रांगोळी झाल्याचे पाहायला मिळत आहे। मग आम्ही जगायचं कसं, कुणाकडे बघून जगायचं? संपूर्ण जे वर्षभर जे अन्नधान्य खायसाठी लागतं, जे पैसे लागतात, ते पैसे ज्या 2-5 रुपये कमावायचे होते तेच पीक आता हातातून गेलेलं आहे आणि संपूर्ण पिकांची आहे ते राख रांगोळी झाल्याचं पाहायला मिळतंय। कशा पद्धतीने कपाशीचं पीक जे आहे झालेलं बघू शकतोय। संपूर्ण राख रांगोळी झाली आणि उभं पीक जे आहे ते जवळपास 60-70 दोडी असलेलं पीक आहे। भुईसपाट शाप झालेला आहे। माझ्यासोबत इथले शेतकरी आहेत। काय सांगाल, काय काय नुकसान झालं तुमचं, काय होतं तुमचं? हे सर तुम्हीच बघा, हे बघा सर, काय सांगाव काय हे परत वरून राजा अजून वरून डबल चालू झाला। कराव काय? शेती गेली, घर गेलं, कपडे गेले, हे कराव काय? सांगा तुम्हीच सांगा, ह्याच्यात काय राहिलं काय? ह्याच्यात मायबाप सरकार, तुम्ही तरी आश्वासन दिलं तेवढं पूर्तता करा। तुम्ही निवडून याच्या अगोदर सांगितलं होतं की आम्ही सरसकट कर्जमाफी करू शेतकऱ्याला, ते बी वचन नाही पूर्ण केलं तुम्ही। आता तरी ओला दुष्काळ आणि कर्जमाफी करा एवढी इच्छा आहे माझी शासनाला। आमचे कपडे सकट गेले सर, कपडे सकट नाहीत आम्हाला, हे टी शर्ट आणि चड्डी वगैरे घालतोय आम्ही। कसं करावं बहिणीचं लग्न, कसं करावं सांगा ना तुम्ही? जमीन गेली, घरदार गेलं, कसं लग्न तरी कसं करावं सर? आम्ही पर्याय नाही राहिला आमच्याशिवाय, एकच पर्याय राहिला आमच्याकडं, फाशी घेणे। पण आम्ही आता लहान लेकरं बाळ आहेत, बायका मायबाप आहेत, त्यांना सोडून असं आता येते, असं करावं काय? बहुत आता सांगू शकत नाही सर, हो सांगू शकत नाही मी त्या सांगण्याच्या पलीकडे नाही तो सर। तुम्ही बघा, हे लाईव्ह बघा। काय म्हटले? आले पालकमंत्री आमचे अन्नदाते, ते आता म्हणले आश्वासन दिलंय त्यांनी आम्हाला। पण त्यांना एवढंच माझी विनंती एक शेतकरी म्हणून की आम्हाला ओला दुष्काळ आणि कर्जमाफी द्यावा, ह्याच्या पलीकडे आम्हाला काही नको सर तुमचं। आणि मालाला भाव जर दिला आमच्या तर आम्ही कशातही कमी पडणार नाही। शेतकरी एवढे मोठे आम्ही बी शेतकरी, फक्त आता सगळंच वाहून गेलं, त्याला पर्याय नाही राहिलं सर। आता तुम्हीच व्यथा सांगताय आमच्या, आता काय मदत केली ना? मदत आता भेटूस तर काय खरं सर? शासनाचं काय खरंय? भेटूस तर काय? आता म्हणलेत गेलेत पालकमंत्री, आमच्या अन्नदाते गेलेत, बोलून गेलेत, आम्हाला सांगून गेलेत। इथून हे दौरा होता त्यांचा, असाच गेला दौरा, बोलले ते झाले। शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, जे कपाशीचं पीक आहे हेच ते कपाशीचं पीक आहे आणि आम्हाला तात्काळ मदत मिळाली पाहिजे अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर या शेतकऱ्यांना मदत कधी मिळेल? माझ्या हातामधलं जे झाड आहे हेच कपाशीचं झाड आहे, राख रांगोळी झालेली आहे आणि उभा परपंच जे आहे तो उघड्यावर पडलेला आहे। लेकरा बाळाचे शिक्षण कसे करायचे, बहिणीचं लग्न कसं करायचं, मोठा प्रश्न जे आहे तो शेतकऱ्यांपुढे उभा ठाकलेला आहे। नक्की सरकार मायबाप काय मदत करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जी मदत जाहीर केली ती तुटपुंजी असून आम्हाला वाढीव मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। साम टीव्ही साठी योगेश काशीद, आहेर चिंचोली, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।